देखा नहीं है, लेकिन जरूर देखने को मिलेंगे मैदान के बीच में। बल्लेबाजों को मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा, जल्दी जल्दी आप मैदान के भीतर जाइए और जोरदार तालियों से इस खिलाड़ी का स्वागत कीजिए। टेनिस बॉल क्रिकेट का सचिन तेंदुलकर। कृष्णा सातपुते। हेलो, हमारे कमेंटेटर नदीम जी, आप हमारे आवाज सुन रहे हैं तो कृपया कमेंट बॉक्स में आइए प्लीज। चिराग मेहर आ रहे हैं, लेकिन तब तक मैं आपको इन दो खिलाड़ियों की जान पहचान करा दूं। एक है कृष्णा सातपुते, जिनको टेनिस बॉल क्रिकेट में सब जानते हैं, तो दूसरी छोर है अविनाश उर्फ पप्या रामगुड़े, जो टेनिस बॉल में मेहरत हाल हासिल कर देने वाला एक खिलाड़ी। इनके बारे में मेरे से ज्यादा बताएंगे चिराग मेहर, क्योंकि मुझे तो उतना पता नहीं है, लेकिन चिराग मेहर को इनके रग रग से वाकिफ है। तो धन्यवाद। मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ दोनों कमेंटेटर को और सभी दर्शकों से विदा लेता हूँ। धन्यवाद। धन्यवाद जय भोसले। इकडे मात्र सामन्याला सुरुवात होत आहे। पाहूया टेनिस क्रिकेटचा बादशाह कृष्णा सातपुते पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार होत आहे। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। पहिला चेंडू, इकडे मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पंचांकडे मात्र पाहत राहिले, मात्र चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जरी असला तरी खूप जवळून गेला एकंदरीत। पहिला चेंडू मात्र जातो निर्धाव। मध्ये मध्ये भोपूचा आवाज मात्र तुम्हाला अशी आठवण करून देतोय की जणू तुम्ही स्टेडियम मध्ये आहात, आणि खरोखर तो आवाज जेव्हा जेव्हा ऐकायला येतो तेव्हा एक आगळेवेगळं वातावरण निर्माण होतं, क्रिकेटमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट कृष्णा। ओ दॅट्स अ बेटर बॉल। खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। कृष्णा मात्र अजूनही खेळण्यासाठी असमर्थ। पंच सांगतात 22चा इशारा। अवांतर धावेने मात्र इकडे या धीरज 11 संघाचा खाता खोलताय। धावसंख्या होत आहे ती मात्र 1। पहिलं षटक मार्ग आहे अविनाश रामगुडे। थोडासा पाहूया मैदानात पुन्हा एकदा उतरलाय। कालच्या दिवसात थोडीशी दुखापत झाली होती हाताला, मात्र त्यामधून सावरतोय, कारण पहिल्याच सामन्यात त्यांनी 34 धावा या फटकावलेल्या या स्पर्धेमध्ये। त्यामुळे पाहूया 34 धावा कशा काढतील, त्यांनी कशा पद्धतीने करेल। मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी, ज्या पद्धतीचे टप्पे तो टाकतोय, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। पाहूया अविनाश सामोरं जातोय, पुढचा चेंडू घेऊन येणारा गोलंदाज सुरेन। पुन्हा एकदा सुरेन गोलंदाजीसाठी तयार। लेफ्ट आर्म राऊंड विकेट। डावखुरा फलंदाज आणि डावखुरा गोलंदाज जेव्हा समोरासमोर असेल तेव्हा मात्र डावखुरा फलंदाजासाठी नेहमी ॲडव्हान्टेज भेटलेला आहे, कारण डावखुरा गोलंदाज जेव्हा त्याचा नॅचरल टर्न जेव्हा त्याला मिळत असतो तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी चांगला असतो, मात्र जेव्हा डाव्या हाताचा फलंदाज त्याच्या समोर येतो तेव्हा मात्र प्लस पॉईंटमध्ये हा डावखुरा फलंदाज असतो। पाहूया, तर इकडे मात्र थोडासा डिस्टर्बन्स पाहायला मिळते मैदानावर, परंतु पुन्हा एकदा सामन्याकडे येऊया। धीरज 11 विरुद्ध 70 यांच्यामध्ये रंगलेला हा दुसरा सामना। इकडे मात्र अविनाश रामगुडे फळीतून निघालेला हा उत्तुंग षटकार। आपल्या हाताला कुठली दुखापत झालाय हे विसरून पुन्हा एकदा आपल्या फळीतून एक उत्तुंग षटकार खेचतोय। धावसंख्या फलकावर लागते ती 7। 70 संघ विरुद्ध धीरज 11 असे दोन्ही संघ, एक गोव्याचा संघ तर एक बाहेरून आलेला संघ, जो टेनिस क्रिकेट जगतातील मोठा संघ समजला जातो। मात्र गोलंदाजाचं कौतुक, सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केलाय। कृष्णा सातपुते सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी अजूनपर्यंत शांत ठेवलाय। मायबाप प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने इकडे हजर झाले। त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आम्ही UV रेंजर्स कडून इकडे हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम। मात्र या ऊन आणि पावसाच्या खेळामध्ये पुन्हा एकदा ऊन हजेरी लावतंय। पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पंचांचा नोचा इशारा, डायरेक्ट हिट, मात्र कदाचित फर्निचर डॅमेज करू शकले असते आणि फ्री हिट मात्र मिळेल। नो चेंडू मात्र इकडे घोषित केलेला आहे। पॉपिंग क्रीजचा जो नियम आहे आपण पाहतोय, जर आपण पाहिलं की बॉलर जो स्ट्रायकर अंपायर आहे त्याच्या डाव्या बाजूला जर 3 खेळाडू जर असले तर अशा वेळी पॉपिंग क्रीजचा नो बॉल दिला जातो, आणि कदाचित तोच नो बॉल इकडे मात्र रोहन देतोय।
फ्री हिट मात्र कृष्णाला भेटतंय आणि पाहूया कृष्ण काय करतोय. कदाचित कृष्णा सातपुते पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार आहे. त्याच्यासमोर मात्र गोलंदाज सुरेन. धावसंख्या फलकावर लागले ते आतापर्यंत 9 धावा. फ्री हिट पाहूया फ्री हिट कशा पद्धतीचा फायदा उचलतोय तो कृष्णा. तर सुरेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टू कृष्णा. इकडे मात्र मोठा फटका आणि चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 धावा. 13 ऑन बोर्ड. 13 धावा फलकावर. 360 डिग्री बॅट्समन म्हणून ज्यांची सध्या ओळख आहे एबी डिव्हिलियर्स, त्याच पद्धतीची फलंदाजी नेहमी करण्यासाठी तयार असतो. धावसंख्या फलकावर आहे ती मात्र 13 आणि आकाशात मात्र इंद्रधनुष्य रेनबो तुम्ही पाहू शकता. सुनील कुठे असेल कृपया यायचे सुनील. इकडे मात्र सुरेख चेंडू. इकडे मात्र थोडासा अडचणीत सापडू शकला असा मात्र थोडक्यात वाचतोय. जसं मी नेहमी म्हणतो की पेशंटला आयसीयू मधून पुन्हा एकदा जनरल वॉर्ड मध्ये आणलं. धावसंख्या फलकावर लागतंय ती आता मात्र 14 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 रेनबो तुम्ही पाहू शकता आकाशात. चांगलं असं चित्र पावसाळ्यामधलं एक नयनरम्य ज्याला क्षणचित्र म्हटलं जातं. 2 रेनबो तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा यावेळी मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न पण जातो. वाईटचा इशारा. लेग स्टिकच्या बाहेर घेऊन जाणारा चेंडू. वाईटचं डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा थोडंसं ऐकवतो. जेव्हा चेंडू फलंदाजाच्या आवाकाच्या बाहेर असेल आणि जेव्हा चेंडू हा फलंदाजाच्या आवाकाच्या बाहेर असेल आणि जर तो लक्ष्मण रेषेच्याही बाहेर असेल तर त्याला वाईट दिला जातो. आणि वाईट इकडे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 15. 15 ऑन बोर्ड. 15 धावा. एक चांगलं नयनरम्य वातावरण, एक चांगलं मैदान. मला वाटतं धर्मशाळानंतर या मैदानाची निवड नक्कीच होऊ शकते एक नयनरम्य मैदान म्हणून. इकडे मात्र हा चांगला चेंडू कदाचित सर हातात डायरेक्ट हिट मात्र कदाचित फर्निचर डॅमेज करू शकला असता. मात्र इकडे स्ट्राईक रोटेट केली जात आहे आणि फुकटची धाव मात्र मिळते. पहिल्या षटकाची जवळजवळ समाप्तीकडे होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर ती 16 धावा. 16 ऑन बोर्ड. सुनील रेवडकर. सुनील रेवडकर कुठे असेल कृपया यायचं इकडे. सुनील रेवडकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलाय ती 16 धावा. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज, नवीन गोलंदाज रोहन. तर पाहूया रोहन कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. रोहन साळगावकर मात्र पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. मेन अंपायर आणि स्ट्रायकर अंपायर आपण पाहू शकता ॲगी. तर गोलंदाज रोहन. पाहूया समोर जाईल पप्पू रामगुडे. हा चेंडू मात्र बाहेर जाणारा पंचांचा वाईटचा इशारा. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला. मात्र एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या फलकावर ती 17. 17 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्ककडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. राईट आर्म राऊंड द विकेट. इकडे मात्र एक आंधा फटका ब्लाइंड स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो खेळण्याचा प्रयत्न मात्र होत आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 17 या धावसंख्येवर. 17 मात्र कदाचित फलंदाजासाठी खतरा बनू शकला असता. मात्र तो थोडक्यात बचावतोय. डॉट बॉल. धावसंख्या फलकावर ती 17 धावा. प्रेक्षकांची गर्दी मात्र आजच्या शनिवारच्या दिवशी खूप मोठी. आणि उद्याच्या दिवसात जेव्हा अंतिम सामने इकडे खेळले जातील तेव्हा मात्र ही संख्या अजूनही जास्त वाढेल. यात काही वाद नाही. इकडे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. कृष्णा सातपुते पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार. मित्रांनो हाच तो कृष्णा सातपुते ज्याच्या नावावर 17 शतक टेनिस क्रिकेट जगतात आहेत. 17 सेंचुरीज. खूपच मोठं नाव आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याला आमंत्रित केलं जाते. भारतात नव्हे तर भारताबाहेरही त्याचा झेंडा खूप मोठा आहे. तर पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहन.
टू रायगड संघाचा कर्णधार आणि बायगेनी संघाचा कर्णधार कृपया नार्मिकीसाठी यायचा. इकडे मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मिळेल रायगड संघ आणि बायगेनी साजूबॉन कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. घाई करा. सामना 4 षटकांचा राहील. ओके, यापुढील सामना 4 षटकांचा राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड विकेट टू पप्पू. फुल टॉस चेंडू मात्र तेवढा मोठा फायदा उचलू शकत नाही. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या वाढून होते मात्र 20 धावा, 20 ऑन बोर्ड, 20 धावा फलकावर आहेत. रायगड संघाचा कर्णधार मराठे तिकडून प्रस्थान करतोय आणि त्याच्याबरोबर बायगनीम संघाचा कर्णधार. इकडे मात्र कृष्णाला मात्र परतावा लागणार आहे. काही मोठं न करता कृष्णा सातपुते मात्र परततोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 20 या धावसंख्येवर. पाहूया कोणता मोठा फलंदाज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय. पुढचा फलंदाज येतो पंकज जाधव उर्फ माट्या. बुम 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 माट्या म्हणून ज्यांची ओळख आहे. धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागला ती 20. षटक दुसरं हे मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात जवळजवळ 17 धावा आल्या. मात्र या षटकात खूपच चांगली गोलंदाजी करत आतापर्यंत 3 धावा दिलेल्या आहेत गोलंदाज रोहन यांनी. धावसंख्या फलकावर आहे ती 20. नवीन फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार होताना दिसतोय, सज्ज होताना दिसतोय पंकज जाधव माट्या. यानंतर रायगड संघ तयार राहायचा आहे. पण रायगड संघ आणि बायगेनी कॅप्टन ऑफ रायगड प्लीज कम फॉर द टॉस. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि बॅक टू बॅक विकेट. 2 मोठे गडी बाद. पंकज जाधव पुन्हा एकदा परततोय मैदानाकडे. आताच गेला आणि आताच आला असं काहीतरी त्यांच्याबरोबर झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. आणि जसं पुढचा षटक येईल आमचे सहसमालोचक मित्र नदीमजी तुमच्याबरोबर असतील इंग्रजीमध्ये पुढचं विवरण ऐकण्यासाठी. धन्यवाद. Very good evening, ladies and gentlemen, and all my listeners on the YouTube. What a fantastic tournament this is turning out to be. Beautifully organized by UV Rangers of Asnora. That is Goa Super League 2017. So end of 2 overs, score is 20 for the loss of 2 wickets. Yogesh Penkar, the captain, comes out in the middle to take the charge of the batting department. Wickets are falling very quickly after Krishna Satpute. Matya nicked it and excellent catch by wicket keeper. Here comes the first delivery, third over. Swing of the bat from Avinash. Could be another catch here, and yes it is. Wickets are falling like a house of cards, one after another. Avinash wanted to get the elevation right, but miscued it completely, and paying the price for that miscued shot. Avinash Ramgude is walking back to his dugout, and who will be the next batsman? Someone has to go out there and stay there and make some runs for their team of Dheeraj 11. Nilesh comes out in the middle. Captain of Raigad team is requested to please come forward for toss, and also requesting Saju Bond 007 to please come for toss because the next match is yours. Raigad team versus Bainganim team. So beautiful rainbow here, and Tushar Naik is just reminding me of that.
could be a chance of a run out here, but slightly slow on that occasion. But Yogesh Penkar is a very a cool customer. He got that temperament. He got the ability to go out there, adjust and adapt to the situation, and stay there and play. A quality batsman, what I see in Yogesh Penkar. And Nilesh gains the striking position. Dheeraj 11, very strong team. Good looking shot once again, straight to the fielder. Look at that, it's looking like Ayaram Gayaram. Wickets are falling very quickly. Oh, they need some partnership here, Dheeraj 11. As Yogesh Penkar has stayed there on the non-striker's end, someone has to go out there and form a partnership. But what they can do, they have to swing. But when they do that, the ball is in the air and straight to the fielder. Look at that, a quick follow wickets and 4 in a row. First to go Krishna Satpute, and then to go is Mato, and then Avinash Ramgule departed, and now it's Nilesh. Jignesh Patel is coming down the order, just in number 12. A partnership is important here, but if they continue losing wickets, let me tell you something, the score will not be good enough to defend for Dheeraj 11. What a bowling performance this is from the bowlers of Sattari. Good looking shot, and we have the captain of Raigad here, Solanki. SS Sanjay Solanki for the toss ceremony, waiting for Saju Bond 007 for his arrival. Our officials are ready. Sunil with the toss. Samir Thakur will be doing the toss between these two teams. So in the meantime, Yogesh Penkar gains the striking position. Kalpesh. Oh, going reverse. Not out is the signal from Egi. The ball would have missed the off stump. Was the decision and signal from Egi. Heads off to Egi for organizing such a wonderful tournament, and the planning, the execution of the proper strategy to bring up this tournament was amazing. In league tournaments. Oh, good. A cheeky shot from Jigga. And now they are just trying to convert every ball into run, and rotation of the strike continues between these two, and that brings the end of third over after the completion of 3 overs and the fall of 4 wickets. Score is 24. Absolutely very less score, and all the credit goes to the bowlers of Sattari. 24 after the completion of 3 overs. Score is 24 for 4. Saju Bond. Saju. Sanjay Solanki, the captain of Raigad team, is waiting for you. And one of the greatest warriors of Maratha, Chhatrapati Shivaji Maharaja's village, Raigad. In the leg side and could be wide. Yes, it is. The stretch of arm comes from Rohan Salgaonkar. Let me tell you, the shoes Rohan Salgaonkar is wearing is from Australia, Puma. All season shoes. And it is costing not less than 10,000 rupees for sure. In the meantime, the bowling continues from Sattari. Juicy full toss, but in the leg side, the ball is racing away. The ball is missing everything. The bad wicket keeper, the fielder, and races away to the boundary. By end boundary. Wide end boundary. Signaled by Rohan Salgaonkar. Let me tell you, the people behind this beautiful tournament is Agi, Rohan Salgaonkar, Muna Satodkar, Samir Thakur, Suraj Parab, organizing such a wonderful tournament, Goa Super League.
Saju, please cooperate and please come up quickly for the spin of coin. Oh, Bhima! One of the dangerous delivery in cricket is Bhima. Not intentional, but the bowler maybe just slip a finger and a no ball as well. He will pay the price for that. Bowling above the waist side and right on the helmet. Good acrobatic wicket keeping there from the wicket keeper behind the stumps. Saju Bond, captain of Banganim. Sanjay Solanki is anxiously waiting for you. He didn't had a tea, yawning, but still waiting for you to come. And yes, there is. Saju Bond is here. Saju Bond maybe has gone for evening jogging. He's here. Samir Thakur, please come here for the toss. One over will be power play and the next match will be of 4 overs. Head says Sanjay Solanki. And Raigad team won the toss. Decision on the spot. Tabartod decision. So Raigad team has won the toss. They'll be bowling. Yes, they'll be bowling. The signal is coming to bowl. But Sanjay Solanki is showing the finger towards the sky. Sanjay bhai, you can signal from there. And here the over continues. Shot of a land delivery. Good swing of the bat. There is a fielder. Will take that catch. Excellent fielding. If not the catch, good pick up and throw. What an amazing fielding to see. And that is the area where Sunny Kanekar took the brilliant catch. The catch of the tournament. And one hat-trick coming up for the bowler Santosh, who picked up the first hat-trick of this beautiful tournament. Jigga on the striking position. Jignesh Patel. Oh, what a shot this is! Out of here! Huge, high, handsome, gigantic, mammoth, colossal, humongous, titanic, colossal hit from Jigga. Excellent timing, good swing of the bat. Everything perfect. Elevation, acceleration, and the distance right. What a shot! Stand and delivered. Only Superman, Spider-Man, Chris, and Robert can stop that. Not possible for the human beings to stop this unstoppable batsman. Once again, just scooping it. Once again, the ball races away. One bounce to fence. He is the run-making machine, Jignesh Patel. Khushbu, Gujarat ki, lot of talented players from Gujarat. Parthiv Patel, Krunal Pandya, Hardik Pandya. And let me tell you, Jignesh Patel is playing barefoot, no chappal, no shoes. But still is getting the grip right on the cemented pitch. Oh, in the leg side. Once again, the ball is racing away, missing everything. The bat, the wickets, the ball, wicket keeper, and the deep, fine leg fielder. And races away. Wide and boundary. I'm requesting the owners of the car to please drive slowly, because this is a playground. You might dash a player and it will result in a faculty. Just 4 balls and 25 runs has been given. Very, very expensive over this is turning out to be. But 31 runs is the expensive over in 1 over. But he has to bowl more 2 balls. Jignesh going, swinging the bat, but straight to the field. A good throw. Would have been good enough, but not taking chances of throwing. That would have resulted in overthrow. So Yogesh Penkar, 50 up for Dheeraj 11. Someone or the other is definitely firing big ones. If not Krishna Satpute, it will be Yogesh Penkar was getting ambitious and wanted to hit the ball out of the ground, but missed it completely. You miss and I hit, says the bowler. The wicket is dislodged, and Yogesh Penkar, the captain of the team, walking back to the dugout, disappointed, dejected, unable to believe that how he did not connect it when the ball was juicy, full toss. And nevertheless, it happens because
As every day is not Sunday, not necessarily every shot should be 6. $50 up. So 4's gone, 50 and 5 wickets down. Changing the commentary over to Chirag in Hindi. 4 ओवर की समाप्ति, स्कोर बोर्ड पर लगे हैं 50 रन और आखिरी ओवर आना बाकी। जिग्नेश पटेल देखिए जिस प्रकार से बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, लेकिन जो पहली ओवर जिन्होंने डाली थी वो गेंदबाज दूसरी ओवर में इतना खराब गेंदबाजी कैसा कर सकता है, ये कुछ अलग ही होता हुआ, क्योंकि पहले ओवर में उन्होंने सिर्फ 4 से 5 रन दिए थे, 4 रन दिए थे, 2 विकेट लिए थे। दूसरी ओवर में उन्होंने 26 रन दे दिए। ये मैच का टर्न पॉइंट है, जिसने मैच को अपनी पास लाया उसी ने दूर ढकेला। आखिरी 6 गेंदे जिग्नेश पटेल, खुशबू गुजरात की, तो देखना है क्या करेंगे यहाँ पे ये बल्लेबाज। इस बार ये गेंद जब ये सामने होते हैं मुझे लगता है गेंदबाज ज्यादा से ज्यादा वाइड कर रहा है, क्योंकि उनके आने के बाद ही ज्यादा वाइड आए हैं। अब तक का स्कोर 51-51 ऑन बोर्ड। आखिरी 6 गेंदें आनी बाकी। जो स्कोर चाह रही थी धीरज 11 उसके पास तो वो पहुंच चुकी है। ऐसा नहीं लग रहा था कि 40 भी बना पाएगी धीरज 11। इस बार अंदरूनी किनारा जरूर लगा। हो व्हाट अ हिट। महेंद्र सिंह धोनी भी इनके सामने फेल है। क्या फील्डिंग है, क्या विकेट है। जिस प्रकार से इन्होंने गेंद को पकड़ा, उसके बाद जो टाइमिंग था, रिएक्शन टाइमिंग काफी कम। ये साउथ अफ्रीकन फील्डर जॉन्टी रोड्स की याद दिलाते हुए अब जाते विजय पावले, और एक बड़ा नाम जो रफ्तार के बादशाह कहे जाते हैं। जब वो गेंदबाजी करते हैं, बल्लेबाजी भी काफी बढ़िया कर लेते हैं। देखना है ये खिलाड़ी किस प्रकार से बल्लेबाजी करेगा। अब तक का स्कोर 51-51। आखिरी 5 गेंदे अभी भी आनी बाकी। गेंदबाज फिर से तैयार होते हुए राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बल्लेबाज विजय पावले के लिए। इस बार ये गेंद छोटी गेंद थी, लेकिन उतना ही अच्छा स्ट्रोक, और ये वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग। पहला रन तेजी के साथ भागे, लेकिन एक ही रन। अब स्कोर जा पहुंचा 52 रन। आखिरी 4 गेंदे आनी बाकी और 5 ओवर है, तो कम से कम औसत की अगर बात की जाए तो 11 के ऊपर औसत चला गया है। रायगढ़ टीम अपना निर्णय दे। रायगढ़ टीम ओके, तो पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है रायगढ़ टीम ने। इस बार ये गेंद अपने आप से नाखुश जिग्गा कहते हुए ना, और ये डॉट बॉल। रायगढ़ किला भी और रायगढ़ जिला भी। तो देखना है अब आखिरी 3 गेंदों का खेल आना बाकी, और आखिरी 3 गेंदों में जिग्नेश पटेल और विजय पावले की ये जोड़ी क्या करेगी। काफी बढ़िया गेंदबाजी 70 के गेंदबाजों की तरफ से, सिर्फ एक ओवर छोड़ के। इस बार उठा दिया, हवा में गेंद जरूर है लेकिन काफी ऊपर चली गई है गेंद, और ये आसान सा कैच, और जिग्नेश पटेल की पारी हुई समाप्त। अब कौन जाएगा नया बल्लेबाज? अक्षय ये नए बल्लेबाज अब मैदान की ओर चले जाएंगे। विजय पावले उनके साथ है। आखिरी 2 गेंदों का खेल आना बाकी। 52 रन अब तक स्कोर बोर्ड पे। आखिरी 2 गेंदों का खेल बाकी। 6 विकेट अब तक खो चुकी है धीरज 11। अक्षय न्यू मैन इन, लेकिन उससे पहले बल्लेबाजी करेंगे विजय पावले। इस बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, कंट्रोल नहीं है स्ट्रोक पे, और ये देखिए, और ये आउट। ये है जिस प्रकार से आउट हुए हैं, इनका अगर वीडियो बना लिया जाए तो बहुत लाइक्स मिलेंगे आपको। मुझे लगता है जिस प्रकार से आउट हुए हैं, पहले तो संतुलन खोया, उसके बाद दौड़ लगाई, फिर रोके, फिर चल गए, और उसमें ही ये गेंद डायरेक्ट हिट।
और गेंद हाथ में लग के गेंदबाज के स्टंप पे जाके गिरी। 52 आखिरी गेंद और बल्लेबाजी के लिए अक्षय। मुझे लगता है वो 26 का अगर ओवर छोड़ दिया जाता तो यहाँ पे धीरज 11 काफी मुसीबत में थी। वो 26 का ओवर काफी महंगा मैच को पलटता हुआ, लेकिन मैच अभी भी 70 के आहत में है क्योंकि स्कोर कोई बड़ा नहीं है। 5 ओवर में 60-70 रन कोई बड़ी बात नहीं इस ग्राउंड पे। इस बार बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लेकिन उतना अच्छा स्ट्रोक नहीं, सीधा हाथ में और ये आउट। बहुत ही बढ़िया कैच। 52 रन बना चुके हैं और 53 रनों का लक्ष्य का पीछा अब यहां करना होगा 70 की टीम को इस मैच को जीतने के लिए। और जैसे मैच शुरू होगा आगे का आंखों दिखाल सुनाने के लिए तुषार नाइक और उनके साथ जय भोसले। धन्यवाद। Thank you, Chirag. The hero of the first over, Rohan Shetye, turning out to be villain in the second over, leaking 26 runs, which resulted in the target of 52 runs on the scoreboard. Required runs 53. And for the people, just it's a reminder, the last 4 balls were dot balls in the final over, which included 2 run-outs. So fabulous bowling performance by the Sattari team. Requesting the openers to please walk at the crease without wasting any time, because we are going to start with another 3 matches before the sun goes down. There are no floodlights here, so we have to finish the matches on time, because tomorrow will be only the semi-finals and the finals. So requesting the Sattari team to please send their batsmen at the crease. जय, आपको क्या लगता है, क्या ये टोटल स्कोरबोर्ड पे जो लगा है 52 का, क्या ये सफिशिएंट होगा सत्तरी टीम को रेस्ट्रिक्ट करने के लिए? वैसे तो क्रिकेट अनिश्चितताओं से भरा खेल है। जब तक आखिरी रन बनाया नहीं जाता तब तक कुछ बताना इस क्रिकेट में संभव नहीं है। लेकिन मैं तो कहूँगा जो 26 रनों का ओवर रहा ना, वो काफ़ी इस मुकाबले में काफ़ी निर्णायक साबित होगा। अगर पहले 2 ओवर में यहाँ पर लगभग 20-22 रन बनाए तो आने वाले 3 ओवर में यहाँ पर निश्चित रूप से 30 रन बनाने की क्षमता रखते हैं, जो कि लेकिन धीरज जब पुणे टीम की अगर बात की जाए ना, उनके पास विजय पावले जैसा ब्रह्मास्त्र है, तो शायद दिक्कतों का सामना तो करना पड़ेगा भाई। But it's a fabulous job done by the Sattari team in restricting the Dheeraj 11 with a star batsman like Krishna Satpudhe in the lineup. They have restricted them to under power score of just 52 runs. That in itself is a great momentum which they have to carry when they come to chase the target. So the 2 openers walks in for Sattari. Sagar and Vishal, the 2 openers out at the center to chase the target of 53 runs. MLT supporters are back in action now. Have been gone missing ever since their match. Five overs, 53 runs, so just 10.23 runs per over. First over of the power play. Jignesh Patel to bowl this over, all the way from Gujarat. Playing for Dheeraj 11, Jignesh Patel. So we are all set for the chase. Field being set. The 3 fielders in fact outside the 30-yard circle. Long on. Square leg. And
and deep cover fielder. All set for the chase. Jignesh Patel in action. First ball swing of the bat, beaten by the pace. Ball went whistling past the outside edge of the bat. So dot ball to begin the over by Jignesh Patel. Sattari team will be eyeing to make maximum use of these field restrictions to pile up as many runs as possible on the scoreboard in this first over. Dropping it short, coming in quite sharply. Matia, another fielder running for the ball, but just a single. So off the mark with that single. The ball he has soaked up with the water. It has become hard and heavy. Difficult for it to travel along the carpet. This time driven straight to the fielder at mid-off region. So 2 dots and a single from the first 3 balls. Requesting Sagar of Goa Police. Sagar. This time swing of the bat. Fielder underneath. First nail in the coffin for Sattari. So 1 run on the scoreboard and the first wicket falls. Requesting the new batsman to please walk at the crease without any delay. Because the sun is coming down very fast. The lights are fading. Still 3 matches to be played. Requesting umpires to please make a note of the time being wasted. Thank you. This time striking on the pads. Loud appeal for leg before. Not outside the umpire. The ball might be pitching outside the leg stump. Because where the ball pitches is the point that is of utmost importance. If the ball pitches outside the line of leg stump and striking the stumps, it will be given as not out. This time right up in the block hole. Raw pace. It like a bullet fired from the gun. So good start to the innings as far as the chase is concerned. 1 over, 1 run and a wicket. So wonderful start, that too in the power play. So last 4 overs and 49 runs required now. So quite silent start for the Sattari team. Even though they restricted the Dheeraj 11 for an under par score, they are themselves finding it difficult to chase the score. 13 runs per over. 52 more to win. In 4 overs, 13 runs per over. Sultan, the bowler. Multan Ka Sultan. Viren Sehwag was known as Multan Ka Sultan, but this is Sultan for Dheeraj 11. This is Sultan of Dheeraj 11. Requesting umpires. Banding shot, swing and a miss. So the number of dot balls the team will be playing, that much pressure will be creeping on to them for the chase.
That's a boundary, a timely boundary. Better late than never. Change in field is what is required for the bowler. He's asking the captain to put the fielder at the deep square region. If Sattari wins this match, they will be through to the semi-finals. For most probably. Dheeraj 11 playing their first ever match of the quarterfinals. A lot of time is being wasted. Umpires, please make a note of it. This time striking the ball but couldn't connect it, couldn't time it. Just a single. So runs coming in singles after that boundary. Smart thinking by the batsman, rotating the strike. Because the batsman, if he stands at the other end, at the non-striker's end, he will be rusty and will be taking time to set. So strike rotation. This time swing and a miss again. Another dot ball. Almost 6 dot balls in the innings so far. Runs are difficult to come. They won't give you easy runs for taking. This time a swing of the bat. One bounce over the boundary. So second boundary of the over. Score moves on to 10. So another 43 runs required. The first over just licking 1 run. They'll be kicking themselves for wasting the power play over. Scoring just 1 run from the first power play over. Again and again there is a change in field. The batter fielder at the batter position. This time swing of the bat. Matia underneath. Safely taken by Matia. What a catch in the outfield. It's very slippery out there. But he maintained his momentum and balance and took the catch at the end. जय ये कैच तो एकदम बढ़िया कैच रहेगा. कैच के बारे में मैं तो कहना चाहूँगा ये प्रोफेशनल खिलाड़ी है. ये इनको पता है कि हाँ मैच टर्न हो सकता है. एक आध भी गलती इस मुकाबले से बाहर हो सकती है. इसलिए हर एक रन बचाने की कोशिश में, हर एक विकेट चटकाने की कोशिश ये टीम करती है. और ये इसीलिए ये चुनिंदा खिलाड़ियों की टीम अक्सर प्रोफेशनल खेल अपना मैदान के भीतर करती हुई नजर आती है. The next match will be played between Raigad and Baiginim Vadeshwar. Raigad having won 2 of their matches. They will be in the driver's seat and will be eyeing to win the 3rd match in a row. And Baigirim Vadeshwar will be certainly eyeing for a win, as they need to be qualifying for the semis. So certainly they will be eyeing for a victory after losing the match against Goa Police. Vijay Paule, the bowler, requesting the umpires to please carry on with the match as too much of time is being wasted. This time driven straight down the ground. Another single. Good fielding display. So runs coming in singles rather than the boundaries which is required. A lot of time is being wasted in setting the field.
each and every ball. 1 over is taken 6 minutes, 6 to 7 minutes to complete our over. 6 to 7 overs, 6 to 7 minutes to finish an over is a too long time. Banging shot this time. It's like a speeding cobra for the batsman. Shooting onto him once it's pitched on the turf. The sun has seemed to be vanished. Lights fading down. Again banging shot, this time clearing the infield. Oh boy! He's taken it a single-handed catch. That's an outstanding catch, running almost 30 yards from the infield. Sultan Khan, certainly the Sultan. What a catch, boy! He's taken absolute blinder. Another nail in the coffin for the Sattari team. There is another tournament coming up by selected 11 Asnoda. First prize 50,000, second prize 30,000, entry fee 5,000. Contact Namdev 9764698367. The ball racing onto the batsman, attempting a direct hit. Another single heading to the telly. So left and right in combination. Umpires have to shift from leg this side to the other side. It's a jam-packed stadium. This time swings the bat. Oh boy, he's fallen, slipped. Krishna Satpude. The shoes seems to have lost the grip. No spikes on it. Banging his head on the ground, but no damage done in the end. Krishna Satpute losing control, losing his balance. You need studs while playing on this ground. Down the wicket he comes, left alone, white signal by umpire Rohan. No signal in fact. So compulsory free hit for the batsman. 36 required, 6 sixes can do the job. Lot of time is being taken, certainly. Third over in progress. Driven straight down the ground. But it's over the fielder. The fielder could just be a spectator. It hits the cable and then flies outside the boundary line. It would have been a wicket, but fortune favors the brave. This time it favors the batsman. So the last 2 overs will be taken up by Jai Bosley. धन्यवाद तुषार. 52 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे सत्तरीचा संघ. रोहन शेट्टीचं महागड षटक 26 धावांचं आणि त्यानंतर मात्र थोडस दबावाखाली येतोय तो म्हणजे सत्तरीचा संघ. पंचांना एक विनंती आहे, सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
षटकाराने षटकाची सांगता होती. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 23 धावा. म्हणजे आता उरले तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान सत्तरी संघासमोर. म्हणजे एखादं मोठं षटक आणि गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा येतोय तो म्हणजे जिग्नेश पटेल. डावकरे हाताचा फलंदाज सामना करण्यासाठी सज्ज होते. मोठाले फटके अनिवार्य बनतायत. म्हणजे पाहणं गरजेचं जशा पद्धतीची फलंदाजी या अगोदरच्या धीरज 11 संघाकडून झाली तशा पद्धतीचं एखादं षटक, महागडं षटक या संघासाठी. आणि वारंवार या ठिकाणी वेळ काढू धोरण अवलंबलं जात आहे आणि या ठिकाणी फलंदाजाचा संयम थोडासा ढासळतोय. पंचाकडे याची दाद मागतोय. जिग्नेश पटेल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मोठे फटके खेळावे, सामन्यावर दडपण आणावं हा मनसुबा या फलंदाजाचा. आणि जिग्नेशाचा हा चेंडू यावेळी मारायचा प्रयत्न. चेंडू कड घेतोय आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. आता मात्र उरलेत 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 30 धावा म्हणजे एकेरी दुहेरी धावाने धावसंख्येपर्यंत मजल मारता येणार नाही. ती म्हणजे षटकार आणि चौकाराने या विजयपथावर यायचं असेल सत्तरी संघाला. एक वेळ अशी परिस्थिती धीरज 11 संघाची फलंदाजी करताना 4 गडी स्वस्तात तंबूत परतलेले अवघ्या 20 धावा धावफलकावर असताना निर्णायक असं रोहन शेट्टीचं 26 धावांचं महागडं षटक. आणि फलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर कृपया आपण मैदानावर जायचं आहे. अजूनही 3 सामने व्हायचे बाकी आहेत. कृपया याकडे लक्ष द्यायचं आहे. युवी रेंजर्सच्या वतीने आयोजित ही भव्य अशी क्रिकेट स्पर्धा, पावसाळी क्रिकेट स्पर्धा. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहे तो म्हणजे प्रशांत. 11 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू गणित धावत संख्येचं गणित बिघडलं जात आहे, समीकरण बदललं जात आहे आणि हळूहळू मजबूत होत जात आहे तो म्हणजे धीरज 11 पुणा संघ. प्रोफेशनल व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेला असा संघ. जिग्नेश पटेल याचा चेंडू हेलिकॉप्टर स्ट्रोक अतिशय सुरेख पद्धतीचा फॉलो थ्री मध्ये झेल घेण्याचा अयशस्वी प्रयत्न. वेगवान पद्धतीचा असा फटका. एक धाव मात्र आल्या आपल्या संघामध्ये वाढवतोय, स्वतःचं खातं खोलतोय. आणि आता मात्र उरले 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही तब्बल 29 धावांची ही आवश्यकता. जिग्नेश पटेल अतिशय फलंदाजीनंतर सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. एकदा सज्ज होतोय, मारायचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू फळीचा नीटचा संपर्कच होत नाही. बाकीचं काम कर्णधार यष्टीरक्षक या ठिकाणी योगेश पेंडकर पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते आणि 9 चेंडू आणि 29 धावा असं नवीन समीकरण या ठिकाणी विजयाचं जमवलं जात आहे. आमचे गुणलेखक आकाश केरकर वारंवार या ठिकाणी प्रत्येक चेंडू नंतर या ठिकाणी लागणाऱ्या धावा आणि शिल्लक असणाऱ्या चेंडूंची बातमी आम्हाला या ठिकाणी पुरवत आहेत. जिग्नेशाचा चेंडू पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा आंध्रा फटका. मात्र निर्णय तो निर्धाव चेंडू. बाकीचं काम योगेश पेंडकरचं पूर्ण आणि गोलंदाजीच्या जागेवर पुन्हा एकदा जात येतो म्हणजे जिग्नेश पटेल. आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही, धावांचा रतीब पडणार नाही याची दक्षता घेतोय तो म्हणजे जिग्नेश पटेल. पुलटाच पद्धतीचा चेंडू आणि याला योग्य दिशा 6 धावांसाठी आणि चेंडू बघता बघता जातोय तो म्हणजे सीमा पार षटकार. आणि आता धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 30 वर. अजूनही 23 धावांची आवश्यकता म्हणजे एका षटकाराने काम भागणार नाही. अजूनही अशा पद्धतीचे 4 उत्तुंग असे षटकार या फलंदाजाच्या चेंडू फळीतून येणं नितांत गरजेचं. प्रेक्षकांची तोबा गर्दी मैदानाच्या चोह बाजूला ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी बसत या सामन्यांचा आनंद लुटताना. जिग्नेश पटेल याचा चेंडू यावेळी खेळायचा प्रयत्न द्विधा मनस्थितीमध्ये ऑफ साईडच्या दिशेने कॉफी बुक स्टाईलचा असा फटका. मात्र त्यावर मिळते केवळ 1 धाव आणि पर्यायाने या ठिकाणी 4थ्या षटकाची होते सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त. 31 धावा धाव फलकावर. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि तब्बल 22 धावांची आवश्यकता ती म्हणजे सत्तरी गोवा संघाला. म्हणजे जे षटक महागडं ठरलेलं 26 धावांचं त्या धावा शिल्लक राहत आहेत त्या म्हणजे शेवटच्या षटकामध्ये. पाहणं गरजेचं काय चमत्कार फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये की तेज आग ओकणारी गोलंदाजी ही धीरज 11 संघाकडून कायम राहते. गोलंदाजीमध्ये येतोय तो म्हणजे
स्नेहल पटेल एक नावाजलेला असा परिपूर्ण व्यावसायिकता अंगात भिनलेला असा हा गोलंदाज आणि सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे प्रशांत मैदानावर अजित. स्नेहल पटेल एक नावाजलेला गोलंदाज ज्यावेळी संघाने त्याच्यावर विश्वास टाकवला तो विश्वास सार्थ ठरवणारा असा हा खेळाडू अजित सामना करण्यासाठी सज्ज होतो. यावेळी पहिला चेंडू भिरकावून देतोय आणि चेंडू मात्र बघता बघता सीमा पार. आता मात्र पुन्हा एकदा विजयाचं समीकरण बदललं जात आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. 2 षटकार 1 चौकार सामना जिंकून देऊ शकतो तो म्हणजे 70 संघाला. म्हणजे सामना अजूनही संपलेला नाही हे जणू दाखवून देतोय तो म्हणजे 70चा फलंदाज अजित. सामना जिंकला तर ते महागडं ठरलेलं षटक पुसलं जाईल आणि सामना जर हरला तर निश्चितपणे वारंवार त्या षटकाची या ठिकाणी चर्चा ही रंगली जाईल. स्नेहल पटेल पुन्हा एकदा सज्ज होतोय. अजित याच्यासाठी पुन्हा एकदा अजित सन्मान देतोय. ऑनर ऑफ द स्ट्रोक असं म्हटलं जातं विथ अलॉंग द कार्पेटचा असा फटका फॉलो 3 मध्ये निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामन्यामध्ये रोमांचकता अजूनही आजच्या दिवसातील अतिशय रोमांचकता शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला असा सामना डोळ्यांचा पार न फेडणारा पुलटात पदरीचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा सुलतान त्या ठिकाणी येतोय आणि निश्चितपणे या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी धाव बाद होतोय तो म्हणजे या ठिकाणी फलंदाज. आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. सामना घड्याळाच्या लंबकाप्रमाणे दोलायमान परिस्थितीमध्ये प्रेक्षकांना वाटत असेल मैदानावर लहान मुलगा आला मात्र याच्या उंचीवर जाऊ नका याला म्हणतात लाला. इसको लगा डाला तो लाइव झिंगा लाला. द पॉकेट साइड डायनामाइट लाला. तीन चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. बार्गेनिंग संघानं या ठिकाणी तयारीत राहायचंय. 3 चेंडू 15 धावा. स्नेहल पटेल यावेळी मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडू मात्र जातोय तो योगेश पेंडकरच्या हातात. पर्यायाने निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. आता उरले 2 चेंडू जिंकण्यासाठी अशक्य प्राय म्हणजे 15 धावांचं आव्हान. एखादा नो बॉल एखादा स्वैर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी सामन्यामध्ये अजूनही लय आणू शकतो. यावेळी मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा. तोंडातून शब्द निघायचा अवकाश. स्वैर पद्धतीचा नो बॉल आणि पर्यायाने 2 धावा या ठिकाणी धावफलकावर आणि फ्रीची संधी. पर्यायाने 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. 2 षटकार सामना बरोबर आहेत. सुपर ओव्हरचा थरार. हा चेंडू निर्णायक फ्री हिट मात्र ज्या फलंदाजाने पहिली फलंदाजी करायला पाहिजे होती तशा पद्धतीची फलंदाजी झालेली दिसत नाहीये. यावेळी मोठा फटका गगनचुंबी फटका. सामन्यामध्ये अजूनही जिवंतपणा बाकी. कुठेही जाऊ नका नजरी मैदानावर ठेवा. सामना सुपर ओव्हर मध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जाते कॉमेंट्री बॉक्स मधून. शेवटचा चेंडू आणि 6 धावांची सामना बरोबरीत राहण्यासाठी. हो मैं जो कहता हूं वो कभी गलत नहीं होता है नदीम जी. सुपर लीग असल्यामुळे
लीग मॅच असल्यामुळे निर्णय या ठिकाणी पाहणं गरजेचं. म्हणजे मी वर्तवलेलं भाकीत या ठिकाणी खरं ठरतंय. अनुभव 22 वर्षांचा समालोचनातला या ठिकाणी निश्चितपणे मी सांगतो, म्हणून सांगतो शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचं भाकीत करणं कठीण होतंय. कृपया इतर